पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे महापालिकेत सत्ता स्थापनेला वेग। 31 तारखेपूर्वी महापौर निवडीच्या हालचाली। भाजपचे 50 नगरसेवक नाशिकला रवाना। धुळे महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग आलाय। प्रशासनाच्या वतीने 31 जानेवारीच्या आत महापौर पदाची निवड पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्या अनुषंगाने राजकीय हालचालींना गती मिळाली आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे एकूण 50 नगरसेवक हे नाशिक येथील विभागीय कार्यालयात गट नोंदणी करण्यासाठी रवाना झाले आहेत। गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेतील पुढील सत्ता स्थापनेचा मार्ग अधिक स्पष्ट होणार आहे। दरम्यान धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे भाजपकडून महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये हालचाली वाढल्या असून पक्ष नेतृत्वांकडून योग्य उमेदवाराच्या निवडीवर भर दिला जातो आहे। याबाबत बोलताना भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली सर्वांगीण विकास साधू शकणारा सक्षम व स्वच्छ प्रतिमेचा चांगला चेहरा महापौर पदासाठी दिला जाईल। धुळे शहराच्या विकासाला प्राधान्य देत निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी नमूद केलं आहे। एकूणच प्रशासनाच्या सूचनानंतर भाजपकडून हालचालींना वेग आला असून 31 जानेवारी पूर्वी महापौर निवड पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। धुळे शहराच्या राजकारणात पुढील काही दिवसात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची चिन्ह आहेत। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। नमस्कार, जय श्रीराम। आज भारतीय जनता पार्टीचं गट रजिस्ट्रेशन होणार आहे। 50 नगरसेवक त्या ठिकाणी आमचे निवडून आलेले आणि महापौरचं सर्वसाधारण महिला आरक्षण निघालेलं आहे। देवाभाऊच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी महापौर पद मिळणार आहे। त्याच्यासाठी पक्षामध्ये अंतर्गत बैठका आमच्या चालू आहेत। वरिष्ठांकडे इच्छुकांची नावं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आज उद्यामध्ये पाठवणार आहोत। आता विभागीय आयुक्ताचं अजून प्रोग्राम आलेला नाही का किती तारखेला महापौर पदाचं त्या ठिकाणी निवड होणार आहे, परंतु 31 तारखेच्या आत निवड करायचं तसं पत्र आलेलं आहे। तर त्या हिशोबाने आता वरिष्ठांकडे नावं पाठवून या शहराला एक चांगला चेहरा महापौर पदाच्या रूपाने आणि धुळे शहराच्या विकासासाठी नक्कीच त्या ठिकाणी आम्ही एक चांगला चेहरा देणार आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।